नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं ट्रेन लवर सायम या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जंक्शनवरून साईनगर शिर्डीला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, पुणे जंक्शनहून साईनगर शिर्डीला डायरेक्ट फक्त एकच रेल्वे जाते, पण साईनगर शिर्डीपासून जवळ असणाऱ्या पुणथांबा जंक्शनपर्यंत एकूण 3 रेल्वे जातात आणि या तिन्ही रेल्वे गाड्या ह्या मेल एक्सप्रेस आहेत। पुणेहून साईनगर शिर्डीला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या मध्ये सर्वात फास्टेस्ट ट्रेन ही महाराष्ट्र एक्सप्रेस आहे। पुणे ते पुणथांबा जंक्शन हे 242 किलोमीटरचे अंतर ही गाडी 4 तास 14 मिनिटांमध्ये पूर्ण करते। तर स्लोएस्ट ट्रेन ही दादर सेंट्रल साईनगर शिर्डी एक्सप्रेस वाया दोनकोड लाईन ही गाडी आहे। पुणे ते साईनगर शिर्डी हे 256 किलोमीटरचे अंतर ही गाडी 5 तास 5 मिनिटांमध्ये पूर्ण करते। तर मित्रांनो, आता आपण पुणे जंक्शनवरून साईनगर शिर्डीला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊया। गाडी नंबर 11041 दादर सेंट्रल साईनगर शिर्डी एक्सप्रेस वाया दोनकोड लाईन ही गाडी प्रत्येक रविवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी असे आठवड्यातून 4 दिवस पुणे जंक्शनवरून मध्यरात्री 3:35 सुटते। तर साईनगर शिर्डीला ही गाडी सकाळी 8:40 पोहोचते। पुणे जंक्शन ते साईनगर शिर्डी हे 256 किलोमीटरचे अंतर ही गाडी 5 तास 5 मिनिटांमध्ये 6 हॉल्ट घेत पूर्ण करते। गाडी नंबर 11025 पुणे अमरावती एक्सप्रेस वाया मनमाड ही गाडी दररोज सकाळी 11:05 पुणे जंक्शनवरून सुटते। तर पुणथांबा जंक्शनला ही गाडी दुपारी 3:38 पोहोचते। पुणे जंक्शन ते पुणथांबा जंक्शन हे 242 किलोमीटरचे अंतर ही गाडी 4 तास 33 मिनिटांमध्ये 4 हॉल्ट घेत पूर्ण करते। गाडी नंबर 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री 10:20 पुणे जंक्शनवरून सुटते। तर पुणथांबा जंक्शनला ही गाडी मध्यरात्री 2:34 पोहोचते। पुणे जंक्शन ते पुणथांबा हे 242 किलोमीटरचे अंतर ही गाडी 4 तास 14 मिनिटांमध्ये 5 हॉल्ट घेत पूर्ण करते। मित्रांनो, पुणथांबावरून पुढे साईनगर शिर्डीसाठी बस, टॅक्सी अशा सुविधा उपलब्ध आहेत। तर मित्रांनो, ही होती पुणे जंक्शनवरून साईनगर शिर्डीला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।